नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी आणि आता पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा। वर्धा येथील प्रसिद्ध कराळे मास्तर हे एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाईन न होता ऑफलाईन घेण्यात याव्या तसेच सततच्या पेपर फुटीवरून आणि एकूणच विद्यार्थ्यांच्या हितार्थ त्यांनी राज्यभर आंदोलन पुकारले होते। आज ते चंद्रपुरात आले असता नितेश कराळे मास्तर यांनी राज्य सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला। पाहूया चंद्रपुरातील आंदोलनादरम्यान कराळे मास्तर सरकार विरोधात आणि पंतप्रधान मोदींविरोधात नेमके काय म्हणाले। करत आहे। आता तुम्ही पाहिलं 22 पोरांना टीईटी ठीक आहे आपले नीटचे पेपर जर रद्द झाला तर 22 पोरांना ज्यानं अजून जवानी नव्हती पाहिली, ज्यानं आपलं आयुष्य नाही पाहिलं, त्या पोरांना आत्महत्या केली। मी तर म्हणतो हे धर्मेंद्र प्रधान ह्या हत्यारा आहे, या 22 पोराचा जीव घेणारा। ठीक आहे, जर तुमच्याकडून जुने मंत्री पहा का ज्याच्याकडून रिस्पॉन्सिबिलिटी घेत होते अंगावर आणि राजीनामा देत होते, आम्ही राजीनामा मागून राहिलो। सोना मांगचूक 15 दिवस झाले तिथे आंदोलन करून राहिले, तो माणूस मराल टेकला। हे साधे डेलिगेट्स नाही पाहून राहिले, म्हणजे इतक्या गेंड्याच्या तातडीचे आणि चोर बसून आहे ना सत्तेत। ठीक आहे, आता रामाच्या मंदिरातून पैसे चोरून नेले तरी पंतप्रधान बोलायला तयार नाही। उद्घाटन करायला कसे समोर समोर जाते, एकटाच बापूसाहेब आपला ठीक आहे ते कलेश घेऊन समोर होता, हा ध्वजारोहणाला समोर होता, त्या भूमिपूजनाला समोर होता, मग त्याची जबाबदारी कोण घेईल? तर बोलायला तयार नाही। तिकडं आमचा नरेंद्र देशाचा पुरा वाटोळ करून टाकलं। ठीक आहे, असे अनेक मुद्दे आहे। इथं टीईटीचा पेपर फुटला, इच्छा शिक्षण मंत्र्यांना रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे, राजीनामा द्यायला पाहिजे, दुसरा मंत्री नेमा, त्याच्याकडून हँडल नाही होऊन राहिलं। आमची अशी मागणी आहे का तुमच्याकडून होत नाही तर तुम्ही दुसऱ्याला राजीनामा देऊन दुसऱ्याला हँडओव्हर करा। हे आंदोलन महाराष्ट्रभर होऊन राहिलं। आमचा एमपीएससीवर पूर्ण विश्वास आहे, म्हणजे एमपीएससीवर विश्वास तर असा नाही, पण एमपीएससीनं जो आदेश जाहीर केला कंबाईन ग्रुप सी ची जेव्हा याड काढली, ते म्हणतात का तुमची परीक्षा ऑनलाईन होईल। आम्ही वारंवार आंदोलन केले का ऑनलाईन परीक्षा बंद झाल्या पाहिजे, वर्ग 3 वर्ग 4च्या परीक्षा ह्या एमपीएससीला डायव्हर्ट झाल्या पाहिजे। आणि डायव्हर्ट झाल्याच्या नंतर एमपीएससीवर विश्वास यासाठी होता का ती ऑफलाईन एक्झाम घेत होती, त्या ऑफलाईनची कार्बन कॉपी आम्हाला भेटत होती आणि त्याच्यामुळे आमच्यापाशी प्रूफ राहत होतं। एकाच दिवशी एकाच वेळी सर्व महाराष्ट्रात एक्झाम होते। महाराष्ट्र शासन म्हणते का आमच्यापाशी मनुष्यबळ नाही। आता मनुष्यबळ नाही तर काय, यांच्यापाशी महसूलचे अधिकारी आहे, ग्रामविकासचे अधिकारी आहे, सगळे क्लरिकलचा स्टाफ आहे। ठीक आहे, परीक्षा एका दिवशी होऊ शकते एवढी अरेंजमेंट शासनापाशी आहे। शासन खोटं बोलत आहे। यांनी टीसीएस सोबत अग्रीमेंट केलेलं आहे, ते अग्रीमेंट कसं तोडायचं, कारण यायले तिथून गल्लुऱ्या खायला भेटते, कमिशन खायला भेटते। पर पोराय मागं 300-400 रुपये हे कमिशन खाऊन राहिले आणि 1000 रुपये पोरायकडून हे फी घेणार आहे, हे आम्हाला मान्य नाही। आणि यानं त्या यार्डमध्ये बी असं टाकलं तर आम्ही एमपीएससी ची जे मेन्स राहील ग्रुप सी ची त्याच्यात जे 5-6 वेगवेगळ्या पोस्ट आहे, तर वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळी फी घेऊ। म्हणजे तुम्ही कमिशन खोरीचा धंदा लावला का एमपीएससी? म्हणजे हा विद्यार्थ्याच्या घरी पैशाचं झाड आहे का असं हलवलं का पैसे सांगते? आम्हाला ऑफलाईन परीक्षा पाहिजे, आम्हाला कंबाईनची मेन्स हे एकत्र फीस पाहिजे। आम्ही तर अशी मागणी केली का तुम्ही आम्हाला 1000 रुपये फी ठेवा एमपीएससी ना, आणि वर्षभरात जेवढ्या बी परीक्षा येईल तेवढे आम्हाला देता आल्या पाहिजे। जसं केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशननं केलं तसं आमच्या राज्यात एमपीएससीनं लागू करावं आणि परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईनच घ्यावी। आणि एमपीएससीच्या वर्ग 3 वर्ग 4च्या सर्व परीक्षा डायव्हर्ट झाल्या, त्याचा सिलेबस आणि पेपर पॅटर्न जाहीर करावा। चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथे पुन्हा एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली। या प्रकरणी पोलिसांनी 52 वर्षीय आरोपीला अटक केली आहे। दरम्यान मुलीच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। वैद्यकीय तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ दुर्गापूर पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। वारंवार घडणाऱ्या अशा अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना समाजासाठी गंभीर इशारा असून अशा गुन्ह्यांमधील दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार रोडवरील कृषी विभागाच्या शासकीय गोदामात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत 27,000 रुपयांचा शासकीय मुद्देमाल लंपास केलाय। अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रोवणी यंत्रांच्या बॅटऱ्या, कंबाईन हार्वेस्टरची बॅटरी तसेच एक डिझेल इंजिन चोरी केले। दरम्यान शासकीय गोदामासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी चोरी झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सिंदेवाही पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे।
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला गावठी देशी कट्टा आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याची शक्यता व्यक्त केली जाते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सास्ती येथील कोलगाव रोडवरील राम मंदिर परिसरात एक व्यक्ती बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने तातडीने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख श्रीराज संग्राम बहुरिया राहणार बल्लारशा अशी असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक तपासात आरोपी हा एखादा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्र बाळगत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. या प्रकरणी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत. महाराष्ट्र तेलंगणा सीमेलगतच्या जिवती तालुक्यातील संगनापूर येथे तेलंगणा वन विभागाने शेतकऱ्यांच्या सीमालगतच्या शेतामध्ये उभ्या पिकांवर ट्रॅक्टर चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या कारवाईमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत असून त्यांच्या उदरनिर्वाहावरच संकट ओढवल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक अरुण धोटे यांची भेट घेत न्यायाची मागणी केली. दरम्यान या घटनेमुळे सीमावर्ती भागात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई आणि या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा देववाणी. तोपर्यंत नमस्कार.